नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट स्टिक सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे 30 दिवसाचा MS सेट 2024 पेपर वनचा क्रॅश कोर्स, ज्यात असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स. लाईव्ह लेक्चर्स हे 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 आणि 9 ते 10 अशा 4 बॅचेस मध्ये असणार आहे. ह्या चारही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता आणि जर का तुम्हाला जॉईन होता आले नाही तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित शॉर्ट्स नोट तुम्हाला देण्यात येतील. 5,000 प्लस MCQ क्वेश्चन बँक तुम्हाला देण्यात येईल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 50 टेस्ट असतील. सर्व 10 विभागाची परिपूर्ण तयारी करण्यात येईल आणि पेपर वन मध्ये 75 प्लसचे टार्गेट आपण ठेवणार आहोत आणि ते मिळतीलच नक्की. त्यामुळे ही बॅच नक्की जॉईन करा, याचा खूप फायदा होणार आहे तुम्हाला. रिव्हिजन बॅच आहे ही क्रॅश कोर्स. 8 तारखेपासून सुरू झालेली आहे. 2100 रुपयाची फीज आहे आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून त्याचे डिटेल्स मागवू शकता. या व्यतिरिक्त आम्ही टेस्ट सिरीजची पण बॅच सुरू करतोय आणि केली पण आहे. तर ते जर का तुम्हाला त्याबद्दल डिटेल्स हवे असतील तर त्याबद्दलही तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता. ही बॅच नक्कीच तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. कारण पेपर आपला तर 7 एप्रिलला असणार आहे. खूप कमी दिवस शिल्लक आहेत. नक्की त्याचा फायदा घ्या. आज आपण मिक्स्ड प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, द प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल कंडक्ट्स अन इंटरव्ह्यू सेशन ऑफ अ टीचर्स अँड स्टुडंट विथ अ व्यू टू एक्सप्लोर द पॉसिबिलिटी ऑफ देअर एनहान्स पार्टिसिपेशन इन अ स्कूल प्रोग्राम. दिस मे बी रिलेटेड टू विच टाइप ऑफ रिसर्च. म्हणजे की शाळेचे मुख्याध्यापक शाळेतील कार्यक्रमांमध्ये त्यांच्या वाढीव सहभागाची शक्यता तपासण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मुलाखत सत्र आयोजित करतात. हा प्रयत्न कोणत्या प्रकारच्या संशोधनाशी संबंधित असू शकतो? इव्हॅल्युएशन रिसर्च, मूल्यमापन संशोधन, मूलभूत संशोधन, फंडामेंटल रिसर्च, ऍक्शन रिसर्च की अप्लाइड रिसर्च. कसं असते, इथे काय म्हटलेलं आहे की शिक्षक आणि विद्यार्थ्याचे मुलाखत सत्र आयोजित केलं आहे. तर मुलाखत सत्राचं आयोजित केलं आहे तर त्याचा रिझल्ट काय येईल? लगेच येणार ना. कृती केली त्याचा रिझल्ट लगेच येईल. त्यामुळे ते काय असणार आहे, ते ऍक्शन रिसर्च मध्ये येईल. हे जे दिलेलं आहे ना उदाहरण, हे ऍक्शन रिसर्च मध्ये येईल. कारण की ऍक्शन रिसर्च इज कंडक्टेड विदिन द ड्युरेशन ऑफ अ जॉब टू इव्हॅल्युएट एनी प्रिव्हेलंट सिच्युएशन अँड सजेस्ट करेक्शन्स. म्हणजे की ऍक्शन रिसर्च हे जे आहे ना, हे त्या जॉबच्या मध्यंतरी इव्हॉल्युएट करायसाठी केलं जातं आणि एखाद्या समस्येची तपासणी करणे, सोडवणे, संशोधन करणे आणि एकाच वेळी त्याच वेळेवर कृती करणे, याला काय म्हटलं जातं? ऍक्शन रिसर्च म्हटलं जातं. त्यामुळे इथे मी तुम्हाला सांगितलं की मुलाखत सत्र आयोजित केलंय, त्यामुळे ते लगेचच मिळेल त्यांना रिझल्ट त्याचा. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऍक्शन रिसर्च असणार आहे, जे की आहे सी. आणि इव्हॉल्युशन रिसर्च म्हणजे मूल्यमापन संशोधन, ज्यामध्ये आपण इव्हॉल्युएट करतो, मूल्यमापन करतो एखाद्या गोष्टीचं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, इन डुईंग ऍक्शन रिसर्च व्हॉट इज द युजुअल सिक्वेन्स ऑफ स्टेप. म्हणजे कृती संशोधन करताना पायऱ्या कोणत्या क्रम आहे? रिफ्लेक्ट, ऑब्झर्व, प्लॅन, ऍक्ट. प्रतिबिंबित करा, निरीक्षण करा, योजना करा, कृती करा. प्लॅन, ऍक्ट, ऑब्झर्व, रिफ्लेक्ट. प्लॅन, रिफ्लेक्ट, ऑब्झर्व, ऍक्ट. ऍक्ट, ऑब्झर्व, प्लॅन, रिफ्लेक्ट. काय असणार आहे सांगा बघू? ऍक्शन रिसर्च मी आता सांगितलं, एखाद्या समस्येची जर का तपासणी करणे, सोडवणे, संशोधन करणे आणि त्याच वेळी कृती करणे, त्याला काय म्हटलं जातं? ऍक्शन रिसर्च म्हटलं जातं. ठीक आहे, त्यामध्ये काय येतं मग? जर का मी विचार केला, जर का मला याबद्दल काही माहिती नाहीये, तर मी सर्वात आधी आपण काय करतो? प्लॅन करतोय. ठीक आहे, त्यामुळे हे 2 ऑप्शन बरोबर आहे, हे 2 कटले. प्लॅन करतो, त्यानंतर काय करतो? प्लॅन करून ऍक्ट करतो ना आपण, कृती करतोय, त्यानंतर निरीक्षण, त्यानंतर प्रतिबिंब. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. प्लॅन, ऍक्ट, ऑब्झर्व, रिफ्लेक्ट. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर द इश्यू ऑफ अ रिसर्च एथिक्स मे बी कन्सिडर्ड पर्टिनेंट ऍट विच स्टेज ऑफ रिसर्च. म्हणजे संशोधनाच्या कोणत्या टप्प्यावर संशोधन नीतिशास्त्र हा मुद्दा समर्पक मानला जाऊ शकतो? तर कधी ऍट द स्टेज ऑफ प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन अँड इट्स डेफिनेशन, म्हणजे समस्या तयार करण्याच्या टप्प्यावर आणि त्याची व्याख्या जेव्हा होईल तेव्हा, की संशोधनाची लोकसंख्या निश्चित करण्याच्या टप्प्यावर, म्हणजे ऍट द स्टेज ऑफ डिफायनिंग द पॉप्युलेशन ऑफ रिसर्च, की ऍट द स्टेज ऑफ डेटा कलेक्शन अँड इंटरप्रिटेशन, की ऍट द स्टेज ऑफ रिपोर्टिंग द फाइंडिंग, म्हणजे निष्कर्षांचा अहवाल देण्याच्या टप्प्यावर. कधी करू शकतो आपण रिसर्च एथिक? तर रिसर्च एथिक काय? हा नैतिक मार्गदर्शक तत्वाचा संच आहे, जो आपल्याला वैज्ञानिक संशोधन कसे आयोजित केले जाते किंवा कसे प्रसारित केले पाहिजे किंवा त्याबद्दलचं मार्गदर्शन तो करतोय. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे?
आपलं उत्तर असणार आहे सी, ऍट द स्टेज ऑफ डेटा कलेक्शन अँड इंटरप्रिटेशन. डेटा संकलन आणि अर्थ लावण्याच्या टप्प्यावर आपण संशोधन नीतीशास्त्र हा मुद्दा समर्पक मानला जाऊ शकतो. कारण डेटा कलेक्ट करताना आपल्याला रिसर्च एथिक्स माहित असणे आवश्यक आहे. कारण प्रायव्हसी, आपण ऑनेस्टी जे सगळं करतो ते खऱ्या पद्धतीने आणि प्रायव्हसी ठेवायला लागते. कारण आपण समोरच्या व्यक्तीला आपलं ते सांगू शकत नाही. ते डाटा म्हणजे जे आहे ती गुपित ठेवावं लागते, हो की नाही. ते एक प्रकारचे ते रिसर्च इथिक्स मध्ये येतं. कारण ते प्लॅगरिझम होण्याचे चान्सेस असतात, ते नाही करावं लागत. हे सगळं यात येतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग इज द रिपोर्टिंग फॉर्मॅट प्रिस्क्राइब. खालीलपैकी कोणत्या अहवालाचे स्वरूप विहित केले आहे? डॉक्टरल लेवल थेसिस, कॉन्फरन्स ऑफ रिसर्च, वर्कशॉप्स अँड सेमिनार, सिम्पोसिस, सहसंवाद, संशोधनाची परिषद, कार्यशाळा आणि परिसंवाद की डॉक्टरेट स्तरावरील प्रबंध. सांगा बघू. तर काय ते, वाईल रायटिंग अ डॉक्टरेट लेवल थेसिस जे आहे ना, द रिसर्चर हॅज टू फॉलो अ स्ट्रिक्ट प्री डिफाईन्ड फॉर्मॅट ऑफ रिपोर्ट रायटिंग. म्हणजे की डॉक्टरेट लेवल थेसिसचा अहवाल लिहिताना नाही का, एक स्ट्रिक्ट जे बनलेलं ऑलरेडी प्री डिफाईन्ड आहे फॉर्मॅट रिपोर्ट रायटिंगचा, त्यानुसारच अहवाल लिहावं लागतं. त्यामुळे इथे काय विचारलं होतं, इन विच ऑफ द फॉलोइंग द रिपोर्टिंग फॉर्मॅट प्रिस्क्राईब. तर डॉक्टर लेवल थेसिसमध्ये एक प्रिस्क्राईब केलेलं असतं रिपोर्टिंग फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन प्री सपोज, म्हणजे प्रभावी संप्रेषणाचे पूर्वग्रहण. ते नॉन अलाइनमेंट आहे, डॉमिनेशन आहे, पॅसिव्हिटी आहे की अंडरस्टँडिंग आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय आहे की आपण कम्युनिकेशन करतोय, मी एखादा टॉपिक तुम्हाला समजवत आहे, तुम्हाला तो समजत आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो व्यवस्थित त्याच रीतीने समजला ज्या रीतीने मी तुम्हाला समजवते आहे. ठीक आहे, आणि तुम्ही त्याच रीतीने त्याचा रिप्लाय केलेला आहे. म्हणजे तुम्हाला फीडबॅक तुमच्याकडून व्यवस्थित आलाय, त्याला म्हणतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. जो कम्युनिकेशन, ज्या कम्युनिकेशन मध्ये इफेक्ट आहे, प्रभाव होतोय त्या कम्युनिकेशन, नुसतंच कम्युनिकेशन नाही, तुम्हाला समोरच्या रिसिव्हरला समजत आहे, सेंडरनी जे मेसेज पाठवलेला आहे ते समोरच्या रिसिव्हरला त्याच पद्धतीने समजत आहे आणि त्याचा व्यवस्थित फीडबॅक सुद्धा येतोय, त्याला म्हणतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये काय, इथे मी जर का विचार केला तर अंडरस्टँडिंग हे जास्त महत्वाची राहील इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये. जर का मला याचं उत्तर नसेल तरी सुद्धा मी अंडरस्टँडिंग वर टिक करून येऊ शकते. कारण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कधी होईल, जेव्हा तुम्ही सेंडर आणि रिसिव्हर सेम मेसेजला अंडरस्टँड कराल, रिसिव्हर अंडरस्टँड करेल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर when verbal and non-verbal messages are contradictory, it is said that most people believe in. जेव्हा मौखिक आणि गैरमौखिक संदेश परस्पर विरोधी असतात तेव्हा असं म्हटलं जाते की बहुतेक लोक विश्वास ठेवतात. काय तर इंटरमिडिएट मेसेज, अनिश्चित संदेश, वर्बल मेसेज, नॉन वर्बल, अग्रेसिव्ह मेसेज. सांगा बघू. वेन वर्बल अँड नॉन वर्बल मेसेज आर कॉन्ट्राडिक्टरी, म्हणजे परस्पर विरोधी असतात, तर काय म्हटलं जाते, त्याला नॉन वर्बल मेसेजेस म्हटल्या जाते. कारण की गैरमौखिक, कारण कॉन्ट्राडिक्टरी म्हटलंय ना, परस्पर विरोधी म्हटलंय, म्हणून ते बहुतेक लोक नॉन वर्बलवरच विश्वास ठेवतात. आणि नॉन वर्बल म्हणजे काय की जसं की डोळ्याचा संपर्क, हाताची हालचाल, स्पर्श, चेहऱ्यावरील हावभाव, शारीरिक मुद्रा, गैरशाब्दिक घटक, हे सगळं कशात येतं, नॉन वर्बल मेसेजेस मध्ये येतं. आणि वर्बल कम्युनिकेशन मध्ये शाब्दिक संप्रेषण आले, विचार प्रभावीपणे तोंडी स्वरूपात मांडणे, त्याला काय म्हणतात, वर्बल म्हणतात. आणि नॉन वर्बल म्हणजे की मी तर सांगितलं, डोळ्यांचा संपर्क असो, स्पर्श असो, हे कशात येतात, हे नॉन व्हर्बल मध्ये येतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे सी. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द टिपिकल फीचर ऑफ अन इन्फॉर्मेशन रिच क्लासरूम लेक्चर इज इन द नेचर ऑफ बिंग. म्हणजे की माहिती समृद्ध वर्ग व्याख्यानाचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे अस्तित्वाचे स्वरूप, हे कोणते हे आहे, स्वरूप आहे. तर कशात टिपिकल फीचर अँड इन्फॉर्मेशन रिच क्लासरूम लेक्चर मध्ये कसं होते, कशा प्रकारच्या क्लासरूम लेक्चर मध्ये शिकवल्या जाते, बैठी, स्तब्ध, तथ्यात्मक, क्षेत्रीय, कसं असतं ते. तर एनी लेक्चर काय असते याच्यामध्ये, एनी क्लासरूम लेक्चर जे आहे ते मोर इम्पॅक्टफुल आणि लास्टिंग कधी होईल, जेव्हा ते फॅक्ट्स वर बोलल्या जाईल, फॅक्च्युअल तथ्यात्मक बोलल्या जाईल, तेव्हा ते खूप इम्पॅक्टफुल होईल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर एक्सप्रेसिव्ह कम्युनिकेशन इज ड्रिव्हन बाय, अभिव्यक्त संप्रेषण द्वारे चालवल्या जाते. कशाद्वारे चालवल्या जाते, पॅसिव्ह अग्रेशन, निष्क्रिय आक्रमकता, एन्कोडरच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये, बाह्य संकेत, एन्कोडर डिकोडरचे कॉन्ट्रॅक्ट. सांगा बघू. एक्सप्रेसिव्ह कम्युनिकेशन, तर गुड क्लासरूम कम्युनिकेशन विल परस्यू द ऑडियन्स टू एंगेज द प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग. गुड कम्युनिकेशन विल परस्यू द ऑडियन्स टू एंगेज. तर काय असते, एक्सप्रेसिव्ह कम्युनिकेशन जे आहे ना, ते एन्कोडरची पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटी जे कॅरेक्टर्स, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य आहे, ते पुन्हा
फुलवून आणते, हो की नाही? कारण एन्कोडरची पर्सनॅलिटी महत्वाची राहते एक्सप्रेसिव्ह कम्युनिकेशनसाठी. ठीक आहे, अभिव्यक्त संप्रेषण याद्वारे चालवले, एन्कोडरद्वारे चालवले जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. पॉझिटिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन लीड्स म्हणजे सकारात्मक वर्गात संवाद घडवून आणतो. जबरदस्ती, संभिषण, कन्फर्टेशन, परस्युएशन, मन वळवणे. सांगा बघू. The good classroom communication will pursue the audience to engage in the process of teaching and learning. त्यामुळे काय असणार आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर असणार आहे परस्युएशन, मन वळवतो ना. पॉझिटिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन लीड्स टू परस्युएशन, मन वळवतो. सकारात्मक वर्गात संवाद घडवून आणतो आणि परस्युएशन लीड करतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. क्लासरूम कम्युनिकेशन इज द बेसिस ऑफ, वर्गातील संवादांचा आधार आहे. सामाजिक ओळख, बाह्य अव्यवस्थितता, पक्षपाती निष्क्रियता, गटाक्रमकता. सांगा बघू. तर गुड क्लासरूम कम्युनिकेशन विथ पर्सन विल हेल्प टू लर्नर गेट अ पॉझिटिव्ह सोशल आयडेंटिटी. काय मिळणार आहे? इज द बेसिस ऑफ सोशल आयडेंटिटी, सामाजिक ओळख. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, among the following proposition two are related in such a way that they cannot both be true but cannot both be false. म्हणजे खालीलपैकी असे आहे की दोन्ही खरी असू शकत नाही परंतु दोन्ही खोटे असू शकत नाही दिलेल्या याच्यामधून. तर आपण आता प्रिपोजिशन वाचून घेऊया. एव्हरी स्टुडंट इज अटेंटिव्ह म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष असते. काही विद्यार्थी चौकस असतात, विद्यार्थी कधी लक्ष देत नाही, काही विद्यार्थी लक्ष देतच नाही. सम स्टुडंट्स आर अटेंटिव्ह, स्टुडंट्स आर नेव्हर अटेंटिव्ह, सम स्टुडंट्स आर नॉट अटेंटिव्ह. तर काय असणार आहे? एव्हरी स्टुडंट काय विचारलं आपल्याला? दे कॅन नॉट बी बोथ बी ट्रू, दे कॅन नॉट बोथ बी फॉल्स. दोन्ही खरे असू शकत पण दोन्ही खोटे पण आहे, म्हणजे एक खरं आणि खोटं असं असेल. ठीक आहे, तर एव्हरी स्टुडंट इज अटेंटिव्ह असेल तर सम स्टुडंट्स आर अटेंटिव्ह, हे दोन्ही खरं आहे, त्यामुळे हे नसणार आहे. स्टुडंट्स आर नेव्हर अटेंटिव्ह हे असू शकते, फर्स्ट आणि थ्री. सम स्टुडंट्स आर अटेंटिव्ह, सम स्टुडंट्स आर नॉट अटेंटिव्ह. काय उत्तर असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे 1 and 3. म्हणजेच की एव्हरी स्टुडंट इज अटेंटिव्ह हे कसं बरोबर आहे, तर मग स्टुडंट्स आर नेव्हर अटेंटिव्ह हे कसं चूक आहे. त्यामुळे त्यांनी सरळ सांगितलेच आहे, दोन्ही खरे असू शकत नाही, दोन्ही खोटे असू शकत नाही. त्याच्यामुळे पहिलं जे आहे ते खरं आहे आणि तिसरं जे आहे ते रॉंग असणार आहे. ठीक आहे. सम स्टुडंट्स आर अटेंटिव्ह जर का आपण घेतलं तर याच्यामधले सम स्टुडंट्स आर नॉट अटेंटिव्ह हे बरोबरच खरं होऊन जाते, त्यामुळे हे नसणार आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे 1 and 3. ठीक आहे, बी असणार आहे. त्यानंतर इफ द स्टेटमेंट नन बट द ब्रेव विन द रेस इज फॉल्स, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट कॅन बी क्लेम टू बी ट्रू. शर्यत जिंकल्याशिवाय कोणीही, हे विधान चुकीचे असल्यास खालीपैकी कोणते विधान खरे असल्याचा दावा आहे? नोन बट द ब्रेव विन्स द रेस इज फॉल्स. तर मग काय असणार? तर ऑल ब्रेव पर्सन विन द रेस, सर्व शूर व्यक्ती शर्यत जिंकतात. सम पर्सन्स हु विन द रेस आर नॉट ब्रेव म्हणजे काही व्यक्ती जे शर्यत जिंकतात ते शूर नसतात. सम पर्सन्स हु विन द रेस आर ब्रेव, शर्यत जिंकणाऱ्यांचे काही व्यक्ती शूर असतात. नो पर्सन हु विन द रेस इज ब्रेव, शर्यत जिंकणारी कोणती व्यक्ती शूर नसते. सांगा बघू काय असणार आहे? इफ द स्टेटमेंट नन बट ब्रेव विन्स द रेस इज फॉल्स, तर काय होईल? तर होईल द सम पर्सन हु विन द रेस आर नॉट ब्रेव. काय होईल? आर नॉट ब्रेव हे होईल. काही व्यक्ती जे शर्यत जिंकतात ते शूर नसतात हे होईल. आपलं उत्तर असणार आहे बी. ठीक आहे, नोन बट द ब्रेव विन्स द रेस हे जर का चुकीचं असेल तर सम पर्सन हु विन्स द रेस आर नॉट ब्रेव हे बरोबर असणार आहे. ठीक आहे, ऑल ब्रेव पर्सन विन द रेस हे बरोबर नसणार आहे. ठीक आहे, सम पर्सन हु विन द रेस आर ब्रेव हे पण नसणार आहे. नो पर्सन हु विन द रेस इज ब्रेव हे पण नसणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, खालील दोन विधाने दिलेले आहे. आयटी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हा माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान हा माहिती तंत्रज्ञानाचा उपसंच मानला जातो. आणि दुसरा आहे सॉफ्टवेअरच्या वापरण्याचा अधिकार, याला कॉपीराइट असे म्हटले जाते. असे दोन हे दिलेले स्टेटमेंट आणि विचारलेलं आहे की कोणतं बरोबर आहे आणि कोणतं नाही. तर हे दोन्ही बरोबर नसणार आहे, कारण जे आहे हे उपसंच मानला जातो हे नाहीये बरोबर. आणि राईट ऑफ यूज ऑफ पीस ऑफ सॉफ्टवेअर इज टर्म एज अ कॉपीराइट हे पण नाहीये. आयसीटी इज अ पार्ट ऑफ आयटी, पण आयटी इज नॉट अ पार्ट ऑफ आयसीटी. ठीक आहे, आणि कॉपीराइट इज राईट ऑफ नॉट टू बी कॉपीड, म्हणजे की कॉपीराइट इज द राईट ऑफ नॉट टू बी कॉपीड हे बरोबर आहे. हे जे आहे आपल्याला दिले स्टेटमेंट दोन्ही चुकीचे असणार आहे, त्यामुळे नेदर वन नॉर टू. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे बी.
विच ऑफ द फॉलोइंग करंटली लिस्ट कम्प्युटर मेमरी टाइप्स फ्रॉम हायेस्ट टू लोएस्ट लेवल. हायेस्ट टू लोएस्ट विचारलेला आहे. तर सेकंडरी स्टोरेज, मेन मेमरी, कॅचे मेमरी, सीपीयू रजिस्टर. आधी सीपीयू रजिस्टर, कॅचे मेमरी, सेकंडरी, मेन. सीपीयू, कॅचे, मेन, सेकंडरी. कॅचे, सीपीयू, मेन, सेकंडरी. सांगा बघू काय असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे, आधी काय येईल, सीपीयू रजिस्टर येईल, त्यानंतर येईल कॅचे मेमरी, नंतर येईल रॅम, नंतर येईल सेकंडरी स्टोरेज. हायेस्ट टू लोएस्ट ना. तर मग जर का लोएस्ट टू हायेस्ट असेल तर सेकंडरी, मग रॅम, मग कॅचे, मग सीपीयू रजिस्टर. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ वेब टू अ पॉइंट ऑफ अप्लिकेशन. म्हणजे की अप्लिकेशनचे वैशिष्ट्य सांगा म्हणतात. मल्टिपल युजर शेड्यूल देअर टाइम टू यूज वेब 2.0 अप्लिकेशन वन बाय वन. एखादी वापरकर्ते वेब 2.0 अप्लिकेशनचे एक एक करून वापरण्यासाठी त्याचा वेळ शेड्यूल करतात. ठीक आहे. त्यानंतर वेब 2.0 ऍप्लिकेशन लोकांच्या ऑनलाईन माहिती संयोग आणि शेअर करण्याच्या क्षमतेवर केंद्रित करतात. समोरचा आहे, वेब 2.0 अप्लिकेशन प्रोव्हाइड युजर्स विथ अ कंटेंट रादर दॅन फॅसिलिटिंग युजर्स टू क्रिएट इट. म्हणजे ऍप्लिकेशन वापर करताना ते तयार करण्यासाठी सुविधा देण्याऐवजी सामग्री प्रदान करतात. त्यानंतर चौथा आहे, अनुप्रयोग केवळ स्थिर पृष्ठे वापरतात. सांगा बघू काय असणार आहे. काय आहे वैशिष्ट्य. वेब 2.0 चं वैशिष्ट्य आहे की प्रोव्हाइड युजर्स विथ द कंटेंट रादर दॅन फॅसिलिटिंग युजर्स टू क्रिएट इट. म्हणजे की ऍप्लिकेशन वापर करताना ते तयार करण्यासाठी सुविधा देण्याऐवजी सामग्री प्रदान करते 2.0. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे बी. जे सी मी सांगितलं हे हे वैशिष्ट्य प्रदान करते, पण हे तेवढं इफेक्टिव्ह नाही आहे ऍज कम्पेअर टू बी. कारण वेब 2.0 अप्लिकेशन्स आर फोकस्ड ऑन द ॲबिलिटी फॉर पीपल टू कोलॅबरेट अँड शेअर इन्फॉर्मेशन ऑनलाईन. ओके. तर आपलं उत्तर काय असणार आहे, ऍप्लिकेशन लोकांच्या ऑनलाईन माहिती सहयोग आणि शेअर करण्याच्या क्षमतेवर केंद्रित करते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 16 प्रश्न आहे, विथ रिगार्ड टू ए वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर द प्रोसेस ऑफ कंबाईन स्टॅटिक इन्फॉर्मेशन इन अ पब्लिकेशन टुगेदर विथ अ व्हेरिएबल इन्फॉर्मेशन इन अ डेटा सोर्स टू क्रिएट वन मर्ज पब्लिकेशन इज कॉल्ड. वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरच्या संदर्भात एका प्रकाशनातील स्थिर माहिती आणि डेटा स्रोतातील परिवर्तनीय माहिती एकत्रित करून एक विलीन केलेले प्रकाशन तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. इलेक्ट्रॉनिक मेल, डेटा सोर्सिंग, मेल मर्ज की स्पॅम मेल. काय म्हणतात. By using Word software, a document can be combined with the data and filed in such a way that every person receiving the mail will be receive a customized document. म्हणजेच काय होणार आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, मेल मर्ज होणार आहे. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे मेल मर्ज. वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरच्या संदर्भात एका प्रकाशनातील स्थिर माहिती आणि डेटा स्रोतातील परिवर्तनीय माहिती एकत्र करून एक विलीन केलेले प्रकाशन तयार करण्याच्या प्रक्रियेला मेल मर्ज असे म्हटल्या जाते. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, डीव्हीडी टेक्नॉलॉजी युजेस अँड ऑप्टिकल मीडिया टू स्टोअर द डिजिटल डेटा. डीव्हीडी इज अन अक्रॉनॉमिक फॉर. म्हणजे डीव्हीडीचे संक्षिप्त रूप सांगा. डिजिटल वेक्टर डिस्क, डिजिटल व्हॉल्यूम डिस्क, डिजिटल वर्सटाईल डिस्क, डिजिटल व्हिज्युअलायझेशन डिस्क. सांगा बघू काय असणार आहे. डीव्हीडी, डीव्हीडीचं असणार आहे डिजिटल वर्सटाईल डिस्क असणार आहे. ठीक आहे. आपलं उत्तर आहे सी. आज आपण 17 प्रश्न घेतलेले आहेत. 17 पैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तरे आले ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. जोराने अभ्यास सुरू करा. 30 दिवसाचा जर का कोर्स कॅश कोर्स घ्यायचा असेल ते जॉईन करून टाका, किंवा टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर नक्की टेस्ट सिरीज घ्या. त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. 30 दिवसाचा क्रॅश कोर्सचा पण आणि टेस्ट सिरीजचा पण त्याचा पुरेपूर फायदा घ्या, कारण आता 7 एप्रिललाच पेपर असणार आहे. काहीच दिवस शिल्लक आहे. आपला अभ्यास खूप जोमाने करा. पेपर 1 किंवा पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच अभ्यास करत राहा. थँक्यू.